पाण्यासाठी शेतकऱ्यांचा सामुदायिक आत्मदहनाचा इशारा. पाण्याअभावी शेती वाळून जात असल्याने शेतकरी आक्रमक. सांगलीच्या पलूस तालुक्यातल्या आंधळी येथील शेतकऱ्यांनी पाण्यासाठी थेट आत्मदहनाचा इशारा दिला आहे. 1 महिन्यांपासून आंधळीसह 5 गावांना आरफळ योजनेचे पाणी मिळत नसल्याने दक्षिण आरफळ कॅनॉल कोरडा ठाक पडला आहे. परिणामी आंधळी गावासह आसपासची हजारो एकर शेती वाळू लागलेली आहे. त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. शेती वाचवण्यासाठी शेतकऱ्यांकडून पाणी सोडण्याची मागणी वारंवार करण्यात येत आहे. मात्र याकडे दुर्लक्ष होत असल्याने शेतकरी आक्रमक झाले असून शेतकऱ्यांनी थेट आत्मदहनाची भूमिका घेतली आहे. येत्या 2 ते 3 दिवसात दक्षिण आरफळ कॅनॉलमध्ये पाणी न सोडल्यास पलूस तहसील कार्यालयासमोर सामुदायिक आत्मदहन करू असा इशारा दिला आहे. दक्षिण आरफळ कॅनॉलमध्ये दरवर्षी या महिन्यात शेवटच्या पाण्याला दरवर्षी प्रॉब्लेम केला जातो. नवीन दुसऱ्या योजनेला भरपूर पाणी आहे, आरफळ उत्तर कॅनॉलला भरपूर पाणी आहे. त्याच्यामध्ये दरवर्षी 8-10 गावं राजकीय नेते वाढवतात. आमच्या नेत्यांना कार्यकर्त्यांना आमची सगळ्या पक्षाच्या भेटलो, आम्हाला काही तिथं दाद मिळाली नाही, व्यवस्थित बोलणं नाहीत, काही नाही. प्रयत्न करतो सोडतो, प्रयत्न करतो, ही उत्तरं दिली जातात. ह्या कॅनॉलला दरवर्षी प्रॉब्लेम असल्यामुळं राज्य सरकारनं किंवा संबंधित खात्याच्या मंत्र्यांनी या कॅनॉलला काय जे असेल ते नियोजन एकदाच करावं. आम्ही 3 किंवा 4 तारखेची वाट बघणार पाण्याची, नसेल तर आम्ही सामूहिक आत्मदहन करणार तहसीलदार कार्यालयासमोर पलूसमध्ये. परत ही सर्व जबाबदारी सरकारवर येईल. आम्हाला 4 दिवसात 4 तारखे किंवा 3 तारखेपर्यंत पाणी यावं आणि उद्या नुकसान भरपाई किंवा आणि काय झालं तर त्याला आम्ही काही जबाबदार नाही. परवा आम्ही आंदोलन करणार होतो, पण आपल्या कलेक्टरांचं जमाबंदीचा आदेश असल्यामुळे आम्ही आंदोलन कॅन्सल केलं. शेतीची काय परिस्थिती? शेतीची पिकं दुपार धरायला लागलीत, वाळायला लागलीत. काही ठिकाणी स्वतःची स्कीम आहे, विहीर आहे, त्याचं थोडंसं बरं आहे. म्हणजे कॅनॉलवर आहेत ते टोटली वाळायला लागले. वाडी वस्तीवर पिण्याचं पाणी, जनावरांचं पाण्याला पाणी नाही. आणि हे सगळं पर्क्युलेशन कॅनॉलवरच आमच्या होतं आहे गावात. आणि जमीन मुरमाट हलकी आहे, त्यामुळं पाणी तग धरून राहत नाही पाहिजे तसं. पाणी कधी देतो म्हणतात? आता आम्हाला 9 तारीख सांगितली आहे, पण 9 तारीख ही फार लांब होते साहेब. आज 30 तारीख आहे. आपण बघतोय 40-42 टेम्परेचर सगळीकडे चालू आहे. 70-80% वाळलेलीच आहेत पिकं. पाणी वेळेत मिळालं. पाणी ह्या 3 किंवा 4 तारखेला आलं तर बरं, नसेल तर आम्ही आत्मदहन करणार. आम्हाला जगण्यात काय अर्थ नाही. समस्येवर लक्ष द्यावं येते.